नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 28 जुलै, 29 जुलै आणि 30 जुलै या 3 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर मग सविस्तर आपण पुढील 3 दिवसाचा म्हणजेच मंगळवार 28 जुलै, बुधवार 29 जुलै आणि 30 जुलै गुरुवार या 3 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघूया. सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीचा परिसर. तर मित्रांनो, किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसाचा जर या ठिकाणी बघितलं वातावरण तर 3 दिवसामध्ये जोरदार पावसाची शक्यता. सावंतवाडी, मालवण, ओरस, कणकवली, देवगड, राजापूर आणि मोर या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच लांजा, रत्नागिरीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, देवरुख, शितूर तसेच माखजन, जयगड, कोयना, पाटणचा परिसर जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला आपल्याला बघायला मिळू शकते. जोर वाढलेला आहे. चिपळूण, दाभोळ, खेडकडे मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच या ठिकाणी जर बघितलं महाबळेश्वर झालं, हा जो काही सातारा जिल्ह्याचा काही परिसर आहे, महाबळेश्वर, पंचगणी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हरिहरेश्वर, महाड, माणगाव जोरदार पाऊस राहील या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला. तर रायगड जिल्ह्याकडे मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा, कर्जत, उरण सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. मुंबईकडे मात्र पाऊस जोर थोडा कमी होताना बघायला मिळेल पुढील 3 दिवसामध्ये 28, 29, 30 जुलैला. तर मुंबई, पनवेल, ठाणे, उल्हासनगर मध्यम स्वरूपाचा राहील. भागबद्दल जोरदार पाऊस. वसई, विरार, उंबरपाडा आणि सफाली, पालघर जिल्ह्याचा काही परिसर आहे. या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, आता बघूया विदर्भाकडे. बघूया काय परिस्थिती आहे. खानदेशात देखील जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, विदर्भामध्ये जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. अतिवृष्टी बघायला मिळू शकते. नागपूरमध्ये पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला. तर नागपूर, अडियल, हिंगणा, धामणा, कळमेश्वर तसंच गुंठी हा जो काही सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोर वाढतोय. कोंडाली, काटोल, नरखेड, सावनेर मुसळधार पाऊस, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. भंडारा, सरपेवाड, भांपेवाड, लखनी, सवारी, मौदा तसेच खात, मोहाडी, बोरी सर्वत्र जोरदार पाऊस. तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी भंडारामध्ये. तर मित्रांनो, गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर साकोली, सडक, अर्जुनी, कोसमतोंडी, मुरडोली, लिंबा तसंच कोतारा अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जबरदस्त जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढलेला आहे. तिगाव, सोनारतोळा, टिकातोळा सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. गोरेगाव, आमगाव तसेच चिखली जोरदार पाऊस राहील. अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तसेच हा जो काही परिसर आहे उत्तर परिसर या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. तर या ठिकाणी कालतोळा, किरमपूर तसंच लवणी, खैरत, लांजी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता जबरदस्त जोर वाढलेला आहे गोंदियामध्ये पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला. तर मित्रांनो, या ठिकाणी गडचिरोलीकडे जर बघितलं तर ब्रह्मपुरीकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर हा जो काही सर्व परिसर आहे गडचिरोलीचा, आरमोरी, तुलतुली, तुमकुम, जामगाव, चामोर्शी, मूल सर्वत्र मुसळधार पाऊस. काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडे हा जो काही सर्व परिसर आहे, गोंडपिंपरीचा परिसर आहे, परसोडी, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर तसंच नागपूर छोटा जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. अगरझरी तसंच पिहामी, चेकबोर्डचा परिसर आहे, गुगसचा परिसर आहे. सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला आपल्याला बघायला मिळू शकतोय. भद्रावतीकडे जोर थोडा जास्त राहील. अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता भद्रावतीकडे आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पांढरकवडा, घाटंजी जोरदार पाऊस आहे. वेरगावकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस. अरणी, दिग्रस, दारवा, नेर, यवतमाळ सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता. तुरळक भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी जर बघितलं वर्धा जिल्ह्याकडे तर यवतमाळपेक्षाही जोर जास्त आहे पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला.
तर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, कुटकी तसेच या ठिकाणी हा जो सर्व काही परिसर आहे सेलू, आमगाव, जसापूर सर्वत्र या ठिकाणी समुद्रपूरकडे देखील जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, अमरावतीमध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये अमरावती, नांदगाव, खांडेश्वर, मोजरी, आष्टी, मोर्शी, बोडनरखेड जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तर अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर जोरदार पाऊस आहे। अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला अकोट तेल्हाराकडे बघायला मिळू शकतो। उत्तर भागाकडे जोर जास्त आहे अकोलामध्ये आणि या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये तर मरसूळ, मालेगाव, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा, खेरडा सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। मध्यम ते भाग बदलत जोरदार जास्त ठिकाणी राहील। बुलढाणाकडे जर बघितलं तर हा जो काही रिठाड रिसोदचा परिसर आहे जोरदार पाऊस। मेहकर, असोली, चिखली या ठिकाणी जोर जास्त आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। देऊळगाव राजाकडे देखील जोर जास्त आहे आणि बुलढाण्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद अति मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय बुलढाणामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये। खानदेशात मात्र जोरदार पाऊस आहे जळगाव जिल्ह्यामध्ये। जळगाव, भुसावळ, बोदवड तसेच या ठिकाणी मलकापूरचा परिसर आहे जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे। तसेच भुसावळ, जळगाव, एरंडोल हा जो सर्व परिसर आहे, नावी, रावेर, बुरहानपूर या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 28, 29 आणि 30 जुलैला ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो। जळगाव जिल्ह्याकडे देखील जबरदस्त जोर वाढलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, धुळे जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे जो काही जोर वाढत आहे पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आहे मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे। आणि धुळे जिल्ह्याकडे 31 तारखेला पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय। 31 तारखेला ढगफुटीसारखा पाऊस देखील धुळ्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो। जबरदस्त जोर वाढतोय या ठिकाणी आणि नंदुरबारकडे देखील 31 जुलैला जबरदस्त जोर वाढतोय। 30 जुलैपर्यंत बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतोय। 31 तारखेला देखील पावसाचा जोर नंदुरबारकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जबरदस्त वाढताना आपल्याला बघायला मिळू शकतोय। आता मित्रांनो, नाशिकमध्ये जर पुढील 3 दिवसाचे वातावरण बघितले तर मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपाचा आहे। त्र्यंबक, इगतपुरी तसंच घोटीचा परिसर आहे, खोडालाचा परिसर आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही पुढील 3 दिवसामध्ये नाशिकमध्ये। तर नाशिक, देवळाली, सिन्नर तसंच या ठिकाणी नागपूर, ओझर, निफाड, लासलगाव सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते। जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस। तसंच जोर जो आहे मनमाडकडे आणि निफाडकडे थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय। मनमाडकडे जोर थोडा जास्त आहे, चांदवडकडे देखील मध्यम स्वरूपाचा, निफाडकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तर मित्रांनो, अहिल्यानगरकडे कोपरगाव, येवला तसेच वैजापूर या जास्त काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। अहिल्यानगरकडे जर बघितलं तर हा जो काही सर्व परिसर आहे अहिल्यानगरचा, कोपरगाव, श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील। संगमनेर, अकोलाकडे जोर थोडा कमी आहे, जोरवेकडे देखील हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। राहुरीकडे जोर कमी आहे। तर मित्रांनो, भगूर, पाथर्डीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये असून पुणे जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये मात्र पुण्याच्या पश्चिमेला जोर वाढलेला बघायला मिळेल। साताराकडे मध्यम सरींची शक्यता आहे, भाग बदलत जोरदार पाऊस। सातारा जिल्ह्याकडे मध्यम सरींची शक्यता आहे, भाग बदलत जोरदार पाऊस सातारामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय। या ठिकाणी जोर वाढलेला आहे। तर मित्रांनो, सोलापूरमध्ये पुढील 3 दिवसामध्ये हा जो काही परिसर आहे, पंढरपूरचा परिसर, माहुळी, चिलगाव, सोलापूर, अक्कलकोटचा परिसर, जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। सांगलीकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस, कोल्हापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलै। तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरकडे जोर वाढलेला आहे पुढील 3 दिवसामध्ये। मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। छत्रपती संभाजीनगरकडे पुढील 3 दिवसामध्ये तर छत्रपती संभाजीनगरचा बराच परिसर आहे। धरणक्षेत्राकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, पैठण, गंगाखेडकडे बघायला मिळू शकते। भगूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जतवाडा हा जो काही सर्व परिसर आहे, फुलंब्रीचा परिसर आहे, देवळीचा परिसर आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे।
जालना जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये जालना, शिवणी, परतूर जोरदार पावसाची शक्यता आहे. मूर्तीकडे देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. बीड जिल्ह्याकडे गेवराई, माजलगाव, वडवणी, बीड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि सोनपेठ, परळी, गंगाखेड मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला. तर मित्रांनो, धाराशिवकडे जर बघितलं पुढील 3 दिवसाचे वातावरण तर कळंब, मासा हा जो काही सर्व परिसर आहे, कळंब, मासा, धाराशिव, तुळजापूर, वैराग सर्वत्र मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी लातूर, औसा, निलंगा, शरणोतवाल, उदगीर सर्वत्र जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. अहमदपूर, वाला मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. आणि परभणीकडे या ठिकाणी बघितलं आपण सोनपेठ, गंगाखेड, परळीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि परभणीच्या या भागाकडे जोर वाढलेला आहे. हा जो काही सर्व परिसर आहे परभणीचा, झरी, बोरी, जिंतूर, सैलू, मनवत, पाथरी सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणीमध्ये आहे. आणि नांदेड जिल्ह्याकडे पूर्णा, पासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठुंबरी, हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, तामसाचा परिसर सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे. पुढील 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 जुलैला जोरदार पाऊस होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये सेनगाव, हिंगोली, औंढा, नागनाथ, खंडाळा, पुसदच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता 28, 29 आणि 30 जुलैला या 3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.